आपण सगळीजण ट्रेडिंग करतो. ट्रेडिंग करण्यातलं बेसिक व्ह्यू आपल्याला काय वाटतं माहितीये का? कॅन्डल बघून ट्रेडिंग करायची. जर कॅन्डल बघून ट्रेडिंग झालं असतं तर आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये एक एक लखपती करोडपती तुम्हाला दिसला असता. पण असं होत नाही. लखपती करोडपती नाही, रोडपती इथे आपल्याला दिसतात. एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. आपले 150K कंप्लीट झाले आहेत इंस्टाग्रामवरती. ह्या एका चांगल्या खुशीच्या मोक्यावरती ना मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना रिव्हील करू इच्छितो, ती म्हणजे ही. हा आहे आपला वेलजीकेचा स्कॅल्पिंग ट्रेंड झोन इंडिकेटर. हा लाईव्ह चार्ट आहे. हा आहे आपला गोल्ड स्पॉट XAUUSDचा. खाली बघाल तुम्हाला टायमिंग दिसतंय 16, 24, 36, 37, 38 चालू आहे. याने ना इथे बघा ही एंट्री दिली होती. याने ही बघा ही इथे एंट्री दिली आहे. ही एंट्री आहे याची आणि हा टार्गेट 1 कडे चाललाय. हा स्कॅल्पिंग इंडिकेटर आहे. स्कॅल्पिंगचा अर्थ काय माहितीये का? म्हणजे तुम्ही म्हणाल की सर आता एवढंच टार्गेट घ्यायचं का आम्ही? कसं होतं, भरपूर ट्रेडिंग केलेली माणसं लॉस करून घाबरतात. ते ना एकदम बारकं टार्गेट हिट करतात किंवा रॅलीची वाट बघत आहेत ना छोटे टार्गेट मिस करून जातात. किंवा नवीन आलेली माणसं जी टार्गेट लावायला किंवा बुक करायला नेमकी संभ्रमावस्थेत असतात, गोंधळतात, त्यांच्यासाठी हे वरदान आहे. हा चालू आहे याच्या टार्गेटकडे आपण बोलतोय. बोलता बोलता हा याचा टार्गेट हिट करून जाईल. ओके, हा एंट्री देतो. एंट्री आणि टार्गेट याचं स्थिर असतं. कॅन्डल पुढे पडत असतात, बरोबर? त्यामुळे आहे ना एंट्री जिथे हा सांगेल तिथे घ्यायची आणि टार्गेट हा सांगेल त्याच्या आसपास कुठेतरी हिट करून बुक करून आपण मोकळं व्हायचं. म्हणजे काय? आपला खिसा भरलेला राहतो. यासाठी हा आहे स्कॅल्पिंग झोन इंडिकेटर. हा तुम्हाला झोन दाखवतो की याच्यामध्ये आता हा वरती साईडला जाणारा म्हणजे बाय साईडला जाणारा, हा याच्यानंतर इथे होता, हा सेल साईडला जाणारा एक होता. असे हा प्रत्येक छोटे मोठे ट्रेड ग्रॅब करतो. आणि काय होतं माहितीये का की एका मोठ्या रॅलीची वाट बघत मी थांबलो होतो आणि माझा प्रॉफिट दिसत होता, पण आता मात्र माझ्याकडे काही नाही. अशी अवस्था तुमच्याकडे होणार नाही. वाटल्यास मल्टिपल ट्रेड टाका, पण जे स्क्रीनवर दिसतंय ते पदरात खिशात पाडून घ्या. आपण हाच नाही दुसरीकडे ट्राय करून बघू. XAUUSD आहे ना, याच्याऐवजी आपण एक काम करू, US30 डाऊ जोन्स US30 आपण लावून बघू. हा US30 आहे, याच्यावरती ट्रेड चालू आहे. ओ शिट, याचं टार्गेट याने आता जस्ट हिट केलं. याचं बघा हा 41,980.50 एंट्री होती आणि हा 41,936 याचा टार्गेट होता. याने टार्गेट जस्ट हिट केलं. आपण टाइम फ्रेम कोणते बघतोय माहितीये का? आपण शक्यतो 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 99% याच्यावरच आपण ट्रेड घेतो. 1 किंवा 3 मिनिट हे 2 टाइम फ्रेम आहेत ना, याच्यावर आपण ट्रेड घेतो, पोझिशन घेतो, प्रॉफिट बुक करतो, मोकळे होतो, बाहेर निघून जातो. ओके, बघा इथून एंट्री होती आणि हा याच्या टार्गेट 1 कडे खाली सेल साईडला चाललाय. हा याने एक बॅक कॅन्डल मारली आहे, पण ती SL पर्यंत मात्र गेली नाहीये. इथे सेल चालू झालाय. जर का सेल चालू झालाय तर हा सेलचा झोन दाखवतो, हा सेलिंग झोन दाखवतो. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघतोय. हा आपण ट्रेडचं कन्फर्मेशन कसं घेतो माहितीये का? ट्रेडचं कन्फर्मेशन प्रत्येक टाइम फ्रेमला कॅन्डलची वर किंवा खाली जाण्याची परिस्थिती वेगवेगळी असते. त्या परिस्थिती अनुरूप आपण ट्रेड घ्यायचा. म्हणजे आपल्या अनुरूप ट्रेड घ्यायचा नाही, जे चार्टवर चाललंय, जे इथे चाललंय रियालिटीत त्याच्या अनुरूप आपण ट्रेड घ्यायचा. म्हणजे आपल्या अनुरूप करायला बघायचं नाही, त्याच्या अनुरूप आपण व्हायचं. 1 मिनिटामध्ये हा चाललाय खाली. ओके, 1 मिनिटामध्ये हा चाललाय खाली सेलला. 3 मिनिटामध्ये कुठे चाललाय? तर 3 मिनिटामध्ये सुद्धा हा खाली चाललाय सेलिंगला. दिसतंय का तुम्हाला? याचे टार्गेट खालचे आहेत म्हणजे हा सेलिंगला चाललाय. त्यांच्यानंतर पुढे बघा 5 मिनिटात हा कुठे चाललाय? तर 5 मिनिटामध्ये मात्र तो वर चाललाय. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला याचे टार्गेट वरचे आहेत जे की हिट झाले आहेत आणि तो खाली येतोय. पुढे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला काय चाललंय? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सुद्धा हा वर जाण्याचाच मोमेंटम आहे. याचा अर्थ काय की 1-3 छोट्याच टाइम फ्रेमवरती हा खाली येणार आहे. याचा अर्थ याच्यावरती आपण छोटे ट्रेड घेऊ शकतो. ह्याच्यात जो कुठला ट्रेड घ्याल त्याच्यामध्ये जास्त वेळ थांबू नका. छोट्या टाइम फ्रेमचा ट्रेड छोट्या वेळात घ्या, बाहेर पडा, मोकळं व्हा. शक्यतो असे ट्रेड घ्यायचेच नाहीत. ट्रेड ते घ्यायचे ज्याच्यामध्ये 1 मिनिट पण म्हणतोय जी दिशा, तीच दिशा 3 मिनिटं पण म्हणतोय, तीच दिशा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम पण सांगतोय आणि तीच दिशा तुमचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम पण सांगतोय. म्हणजे 4ही टाइम फ्रेम तुम्हाला एखादी दिशा सांगतायत तर ती गोष्ट सत्य होते. ओके, हेच आपण इथे चेक करतो. बघा 3 मिनिटावर तेच चालू आहे. ऍक्च्युली 1 मिनिटावरच 99.99% आपण ट्रेड घ्यायचे, जे की शक्यतो 99% हिट होतात. तुम्ही स्वतः एकदा क्रॉस चेक करा. आता लाईव्ह मार्केटमध्ये चालू आहे. आज तारीख आहे 22 मे. आपण आता US30 बघितला. आता मार्केटमध्ये अजून काय चालू असेल? आपण BTC बघूया. BTC USD. चला, BTCला ट्रेड चालूच आहे. एंट्री 111377 ची एंट्री आहे. टार्गेट ह्याने बघा 4 टाइम 143. छान, आकडा पण छान दाखवलाय. हा खाली सेल झोनला चाललाय, खाली सेलिंगला चाललाय. हा 1 मिनिटाचा चार्ट आहे. ओके,
एका मिनिटाचा चार्टवरती ट्रेड घ्यायचे आहेत, फक्त ट्रेड हेवी क्वांटिटीने घ्यायचे की स्मॉल क्वांटिटीमध्ये घ्यायचं यासाठी तुम्ही बघू शकता 3 मिनिटावर हा कुठे चाललाय, तर अरे हो 3 मिनिटाला पण हा खालीच चाललाय. परत 5 मिनिटाला बघायचं, 5 मिनिटाला कुठे चाललाय, अरे रे रे 5 मिनिटाला वर चाललाय, 5 मिनिटाचं कन्फर्मेशन नाहीये. 10 मिनिटाला कुठे चाललाय, तर 10 मिनिटाला पण हा वरच चाललाय, याचं पण कन्फर्मेशन नाहीये. याचा अर्थ मी आपला एका मिनिटावरती शॉर्ट ट्रेड स्मॉल ट्रेड घेणार, माझं प्रॉफिट बुक करणार, निघून जाणार, मला बाकीचं काही पडलेलं नाहीये. मी म्हणतो एंट्रीला एंट्री घ्या, TP1च्या आसपास कुठेतरी एक्झिट घेऊन टाका ना. एक ना माझं सूत्र आहे, म्हणजे मी ऑब्झर्व करून किंवा ना एक गणित असं तयार केलंय की याचा टार्गेट 1 आहे ना, याच्या 80% म्हणजे हे जे डिस्टन्स आहे याच्या 80%ला तुम्ही कुठला तरी एखादा आकडा मनात निश्चित करून ठेवा. हा 101% हिट होतो, बऱ्याच वेळेला मल्टिपल टाइमला हा हिट होतो. ओके, जरी 1 आणि 3 टाइम फ्रेम सेल दाखवत आहेत आणि 5, 10, 15चा टाइम फ्रेम बाय दाखवत आहेत, म्हणजे मिसमॅच आहे, तरी सुद्धा बऱ्याच वेळेला हा याचं हे टार्गेट हिट करतो, निघून जातो. हा आहे स्कॅल्पिंग झोन इंडिकेटर. छोटे छोटे ट्रेड घ्यायचे आहेत, मोठे ट्रेड घेऊन रॅली ट्रॅक करून मी दमलो, मार्केटमधून बाहेर पडण्याची वेळ आली माझी. आता मला काहीतरी सांगा, मला सावरून घ्या, यासाठी हा इंडिकेटर. याचे बेनिफिट काय आहेत? शॉर्ट टार्गेट देतो, शॉर्ट एक तर टार्गेट घ्या, 2 तर SL घ्या किंवा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करा, निघून जावा. 2 म्हणजे इंडिकेटर महाग आहेत, मार्केटमधले छान इंडिकेटर 7-8 हजाराला आहेत, हा त्याच्या 50% प्राइसला तुम्हाला मिळतोय. मार्केटमधले जे इंडिकेटर लोक 10-10 हजाराने विकतात, 8-8 हजाराने विकतात, ह्याच्या 50% प्राइसला म्हणजे अप टू 4000 समवेअर याच प्राइसला तुम्हाला हा मिळणार आहे. बघा चाललाय खाली, आपल्या डोळ्यासमोर बघा 111 201 हे आपण टार्गेट डोक्यात धरलंय, हिट होत आहे. हा जर 1 मिनिटाचा टाइम फ्रेम 3, 5, 15 हे जर का एकच दिशा दाखवत असतील, अशा मोमेंटमला काय मजा येईल. असा मोमेंटम नसताना सुद्धा हिट होतोय. बघा खाली चाललाय, लक्ष ठेवा. फक्त आपल्या हातात चार्ट किंवा कॅन्डल नाहीये, आपल्या हातात आहे ते म्हणजे टार्गेट आपण काय लावतो, हिट. दॅट्स इट. हे असतं ट्रेड, असे घ्यायचे असतात ट्रेड आणि असं करायचं असतं ट्रेडिंग. हा आहे स्कॅल्पिंग झोन, ट्रेंडिंग झोन. स्कॅल्पिंगचं हे ट्रेंड दाखवतो, ह्याचे झोन्स दाखवतो. हा इंडिकेटर आहे. टार्गेट 1च्या आसपास कुठलं तरी टार्गेट लावा, बुक करा, मोकळं व्हा. तुम्हाला अजून एखादा ट्रेड घ्यावासा वाटला, याच्यावरच ट्रेड घ्यावासा वाटला, तर दुसऱ्या टाइम फ्रेमवर घ्या. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला अजून टार्गेट हिट करणार आहे, याच्यामधला ट्रेड घ्या. हा पण हिट झाला तर दुसऱ्या एखाद्या टाइम फ्रेमवर ट्रेड घ्या. असे तुम्ही याच्यामध्ये मल्टिपल ट्रेड आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके, हा 3 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, याचे टार्गेट मोठे असतात. 3 मिनिटं आहे ना, 111,065 टार्गेट आहे, याचं टार्गेट मोठं आहे. आणि ऑन द सेम टाइम 1 मिनिटाचं बघितलं तर 1 मिनिटाचं टार्गेट हे बारकं असतं. बघा 111,143 टार्गेट आहे याचं. हे टार्गेट तर याने हिट केलंच डोळ्यासमोर, यापेक्षा अजून कुठली ऍसिड टेस्ट घेणार. आता तुमचा प्रश्न असेल, हा चालतो कुठे? हा निफ्टीला चालतो. हा निफ्टीच्या ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन्स जे ट्रेड करतो, 24,750चा पुट, 24,750चा कॉल, याला हा जबरदस्त चालतो. जनरली सेन्सेक्स, बँक निफ्टी याच्यासारख्या एकदम पटपट वोलाटाईल असलेल्या ठिकाणी हा जबरदस्त काम करतो. छोटे छोटे टार्गेट 40-40, 25-25 पॉईंटचं टार्गेट तुम्ही असे माराल. माझं तर प्युअर मत आहे की 10 ते 15 निफ्टीचे पॉईंट एकदा किंवा दोनदा मारलात तर परत मार्केटमध्ये येऊ नका. 10 पॉईंट म्हणजे 750 रुपये. दोनदा मारताय तर 1500-1600 रुपये होतात तुमचे. बास करा. तुम्ही नवीन ट्रेडर असाल, स्कॅल्पिंगचा इंडिकेटर वापरताय तर 2 ते 3 वेळा स्कॅल्प करा आणि बास करा. स्टॉक ऑप्शन करताय तर 2-3 पॉईंट 1-2दा मारा, तिथे पण बास करा. अशा प्रकारे सकाळची जर्नी 9:15, 9:45 ते 9:50च्या दरम्यान आटपून मोकळे व्हा. प्रॉफिट तर प्रॉफिट, एसएल तर एसएल, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करून निघून जावा. परत मार्केटमध्ये तोवर येऊ नका जोवर मोमेंटम बनत नाही आणि ट्रेड छान इंडिकेटर सजेस्ट करत नाही. छानचा अर्थ काय असतो? 4 टाइम फ्रेम 1, 3, 5, 15 4 टाइम फ्रेम तुम्हाला सेम दिशा दाखवत नाहीत, त्याला चांगल्या मोमेंटमचा ट्रेड म्हणत नाहीत. हा त्यालाच हेवी क्वांटिटी वापरायची, तिथे छान क्वांटिटी ट्रेडिंग करायचं. हा बघा टार्गेट 1 हिट केला, प्युअर हिट केला. एसएल तर गेलाच नाही, संबंधच येत नाही काय, बरोबर. हा आहे आपला वेलजीके स्कॅल्पिंग ट्रेंड झोन, स्कॅल्पिंगचा ट्रेंड दाखवणारा इंडिकेटर. समजलं? अजून काही शंका असतील तर तुषार सरांना, मिलिंद सरांना सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात फोन करून विनंती करा, ते तुम्हाला याबद्दल सांगतील. इंडिकेटर विकत घ्यायचं आहे, सरांना संपर्क साधा, टीमशी बोला, तुम्हाला हा इंडिकेटर मिळेल. ट्रेडिंग व्ह्यू वरती हा आहे क्रोम, याच्या ट्रेडिंग व्ह्यू वरती हा इंडिकेटर लावलेला आहे. ओके, इथे इंडिकेटर तुम्हाला बघायला मिळेल. छानपैकी ट्रेडिंग करा, नीट ट्रेड करा, लॉस कमी करा. प्रॉफिट कमी झाला तरी चालेल, फक्त लॉस होऊ देऊ नका.